नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज हा जो आपला टॉपिक संपलेला आहे तो टॉपिक संपलेला आहे त्याच्याबद्दल थोडीशी समरी आपण काय करायचं याच्यामध्ये घ्यायचं आहे। तो टॉपिकचं जर नाव होतं मोशन आणि इक्वेशन। या टॉपिक मध्ये आपण काय केलेलं आहे, चांगल्या प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे हा टॉपिक तुमच्या समोर मी मांडलेला आहे। या टॉपिकचं थोडंफार इथं पॉइंट्स दिलेले आहेत, 10 पॉइंट जे आपण रोजच्या याच्यामध्ये 10 मुद्द्यानुसार जे आपण टॉपिक कव्हर करत होतो त्यानुसार तुमच्या समोर एक काही मुद्दे मी इथं लिहिलेले आहेत। त्या मुद्द्यानुसारच आपण काय करायचं आहे की थोडंफार याचं डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये फक्त करायचं आहे की जेणेकरून आपल्याला ते प्रकरण समजलं का, या याच्यावरून आपल्याला समजतं की बाबा या अंडरस्टँडिंग होतं की या पॉइंटवरून आपल्याला हा जो चॅप्टर आहे की आपल्याला समजलेला आहे। ठीक आहे, तर या पॉइंटवरून प्रत्येक पॉइंटनुसार मी तुम्हाला थोडंफार समजावून सांगत जाईल किंवा प्रत्येकाचं 2-2 3-3 पॉइंट मी तुम्हाला समजावून सांगत जाईल। बाबा आपल्याला कुठं याच्यामध्ये अडचण येतं का बघा, आणि हा पॉइंट आपल्याला अजून काल नाही असं तुम्ही काय करा, तुम्ही ग्रुपवर तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही ग्रुपवर काय करायचं, हा पॉइंट सर अजून मला समजलं नाही, हा व्हिडिओ आपला या पाठावरचा लास्ट असेल या पाठावरचा। त्याच्यानंतर उद्यापासून मी दुसरा पाठ चालू करणार आहे। हा पाठ हे झाल्यावर लगेच तुमची टेस्ट होईल, याच्यावर 3 टेस्ट होतील या पाठावर, या सगळ्या पॉइंट्सवर 3 टेस्ट होईल या सगळ्या पॉइंट्सवर। म्हणून तुम्ही काय करायचं आहे, काळजीपूर्वक प्रत्येक हा व्हिडिओ बघायचा आहे, आजचा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून या पाठाचं सगळी हायलाइट झाला म्हणतो तुमच्या समोर मी ठेवणार आहे आणि तुम्ही अभ्यास करायचा आहे याच्यावर। ठीक आहे, तर बघूया याच्यामध्ये त्याने काय काय सांगितलेलं आहे। तर मोशन आणि इक्वेशन आपण आपला टॉपिकचं नाव होता गती आणि गतीचे समीकरणे। गती आणि गतीचे समीकरणे आपण काही याच्यामध्ये गतीबद्दल माहिती घेतली, म्हणजे मोशन बद्दल माहिती घेतली, मोशन आणि इक्वेशन म्हणजे गती आणि गतीचे समीकरणे, गतीबद्दल माहिती घेतली, समीकरणे होते, न्यूटनचे 3 नियम होते, मोमेंटमचं होतं, ओके, लास्ट मॉडिफायरचं होतं, हे सगळे आपण इक्वेशन स्वरूपात पण हे पाहिलेलं आहे। ठीक आहे, तर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, आता एखाद्या ऑब्जेक्टला मोशन कधी तयार होतो, जेव्हा त्याच्यावर काय करतो आपण फोर्स ऍक्ट करतो, जेव्हा आपण काय करतो फोर्स ऍक्ट करतो। ओके, एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे, विराम अवस्थेत आहे, थांबलेले आहे, जोपर्यंत आपण त्याच्यावर काय करत नाही, फोर्स लावत नाही, तोपर्यंत त्याचं मोशन होत नाही किंवा त्याचं मोमेंट होत नाही, त्याची हालचाल होत नाही, यालाच काय म्हणतात मोशन, तुम्ही रेल्वेमध्ये प्रवास केला असेल, रेल्वेमध्ये प्रवास करत असताना तुम्हाला काय होतं की बाबा या गाडीमध्ये एसटी मध्ये प्रवास केला, एसटी जोरात आहे आणि एकदमच थांबली, तर तुम्हाला ती जी गाडीची जी गती आहे ती तुम्हाला प्राप्त झालेली असते, तुम्ही पुढे जाऊन धडकता, मग याला मोशन म्हणतो। की आपल्याला काय होतं की एखाद्या वस्तूची आपल्याला काय होते की गती प्राप्त होते, ओके, ती गती प्राप्त आपल्याला होत असते। मग त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे उदाहरण दिलेले आहे की बाबा एखादं दगड पर्वतावरून टाकलेला दगड, किंवा एखाद्या फॅनची गती, एखाद्या पंख्याची गती, एका गाडीच्या सायकलची गती, हे सगळे गतीचे गायब 12 उदाहरण आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक उदाहरण दिलं होतं ते शाळेचं आणि याचं, ते पण तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर हा होता आपला पहिला मुद्दा, म्हणजे काय इंट्रोडक्शन आहे, प्रस्तावना ज्याला म्हणतो, इन शॉर्ट त्यांनी समजावून दिलेला आहे। ठीक आहे, दुसरा आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स। दुसरा काय आहे, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स। डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स मध्ये काय फरक आहे की बाबा आता डिस्टन्स म्हणजे काय, मिनिमम काय केलंय, मिनिमम जो हे आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट ट्रॅव्हल केलं, म्हणजे वन पॉइंट टू अनदर पॉइंट, जर एखादी वस्तू गेली, एखादा ऑब्जेक्ट गेला तर त्याचा डिस्प्लेसमेंट होतं, त्याचं काय होतं डिस्प्लेसमेंट होतं। डिस्टन्स म्हणजे त्याने मिनिमम डिस्टन्स कव्हर केलं पाहिजे, ओके, मिनिमम अंतर कव्हर केल्यावर तिथं डिस्टन्स तयार होतं, अंतर तयार होतं, बरोबर। स्पीड आणि वेलोसिटी, वेग आणि गती, चाल, स्पीड म्हणजेच काय चाल, वेलोसिटी म्हणजे वेग, स्पीड म्हणजेच काय चाल, वेलोसिटी म्हणजे वेग, ते आपल्याला माहित आहे। चाल आणि वेलोसिटी आणि वेग, आंतरछेद कालावधी, या दोन्हीला लागतो, आंतरछेद कालावधी, स्पीड काढायला गेला तर आंतरछेद कालावधी, वेलोसिटी काढायला गेला आंतरछेद कालावधी।
ओके, मीटर पर सेकंद मला वाटतं मीटर पर सेकंड या दोघांचं काय एकक आहे, मीटर पर सेकंड. कळलं? तर हे लक्षात ठेवा. कळलं? तर हे तीन मुद्दे झाल्यावर आपण पाहिलं होतं की बाबा इथनं महत्त्वाचं मुद्दे चालू झाले. त्यानंतर आपण युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन बघितलं होतं, समान आणि असमान गती, युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. आता युनिफॉर्म मोशन मध्ये आपण काय बघितलं की एखादं ऑब्जेक्ट काय इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम पिरियड मध्ये कव्हर करत असेल, एखादं ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम पिरियड मध्ये कव्हर करत असेल तर त्याला युनिफॉर्म मोशन म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर पार करत असेल तर त्याला काय म्हणतात, युनिफॉर्म मोशन. मग या ऍक्सेलरेशन बघण्या पहिला दोन आपण बघितलं, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन हे दोन बघितले, युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. त्याच्यामध्ये बघितलं होतं म्हणजे इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम इंटरवलला पार करत असेल, कव्हर करत असेल एखादी ऑब्जेक्ट त्याला युनिफॉर्म मोशन म्हणतात. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, अनइक्वल डिस्टन्स नाही, इक्वल टाइम इंटरवल असतं पण अनइक्वल डिस्टन्स ते पूर्ण होतात. म्हणजे टाइम इंटरवल तेच राहतं, कालावधी समान राहतो पण अंतर मात्र काय होतं, बदलतं. अंतर मात्र काय होतं याच्यामध्ये बदलतं. त्यालाच काय म्हणतात, युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मोशन. काल हे लक्षात ठेवा. तर इथपर्यंत हे जरा सोपं होतं, इथं थोडंसं जरा किचकट आहे हा भाग, इथनं थोडासा सोपा आहे युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मोशन नंतर. ओके, ऍक्सेलरेशन तुमचा आवडता आयएमपी काय काय बघा याच्यामध्ये. आयएमपी बघा, हा विचारतो ऍक्सेलरेशन, न्यूटन लॉ ऑफ मोशन. आयएमपी आहे ते, आयएमपी लिहितो याच्यामध्ये मुद्दे. त्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आयएमपी आहे. ओके, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आयएमपी. म्हटल्यावर 4-5 मुद्दे अतिशय महत्त्वाचे त्याच्यातले बघा. ठीक आहे. ऍक्सेलरेशन म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ऍक्सेलरेशन म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे वेग दरातील बदल म्हणजेच ऍक्सेलरेशन म्हणजेच त्वरण. वेग बदलातील बदल म्हणजे वेग दरातील बदल. वेग दरातील बदल म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन. वेग बदलातील दर म्हणजेच काय बाळांनो, ऍक्सेलरेशन. मग या ऍक्सेलरेशन मध्ये तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, ऍक्सेलरेशन मध्ये एवढं लक्षात ठेवा, ऍक्सेलरेशन म्हणजे वेग बदलातील दर. कळालं? पुढं आता याच्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी पाहिजेत बघा. त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला ऍक्सेलरेशन म्हणजे वेग दरातील बदल म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. मग त्याच्यामध्ये सूत्र पाहिला होता आपण. ऍक्सेलरेशन साठी काय वापरलं होतं चिन्ह, हे आपण लेटर a स्मॉल a v - u डिवाइडेड बाय टाइम t. v - u डिवाइडेड बाय टाइम t. ते घसरगुंडीचं उदाहरण तुम्हाला याच्यामध्ये दिलं होतं. अतिशय चांगल्या प्रकारे आपण शिकलोय. ठीक आहे, की बाबा सुरुवातीला स्पीड असतो कमी असतो, मध्यभागी इन्क्रीज होतो आणि लास्टला 0 म्हणजेच काय झालं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी झालं. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी तिथं झाली म्हणजेच काय, a घडला. a म्हणजे a काढायचं असेल, ऍक्सेलरेशन काढायचं असेल, फायनल व्हेलॉसिटी इज मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम t. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम t. a means small a means acceleration, small a means acceleration. Okay, acceleration is plus means positive acceleration, negative acceleration and what, zero acceleration. Positive acceleration, negative acceleration and is zero acceleration. पुढे दिलेलं आहे प्लस मायनस 0. ओके, मग हे 3 टाइप्स ऑफ acceleration आहे. ठीक आहे, 3 टाइप्स ऑफ acceleration आहे. म्हणजे acceleration चे काय ते 3 प्रकार आहेत. तर 3 प्रकार मध्ये पॉझिटिव्ह acceleration कधी होतं, धन त्वरण कधी होतं, जेव्हा त्या वस्तूचा वेग सतत वाढत असेल, त्या वस्तूचा वेग सतत काय होत असेल, वाढत असेल. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन कधी होतं, जेव्हा त्या वस्तूचा वेग सतत कमी होत असेल. झिरो कधी होतं, जेव्हा ती वस्तू स्थिर असते. जेव्हा ती वस्तू काय असते, स्थिर असते तेव्हा निगेटिव्ह ऍक्सेलरेशन होत असते. काल तर अतिशय महत्त्वाचा भाग ऍक्सेलरेशनचा होता. तुम्ही काय करा, लक्षात ठेवा बघा. ग्राफ आपण बघितलं टाइम वॉज व्हेलॉसिटीचं, बरोबर ना. युनिफॉर्म मोशन बरोबर काढत असताना असा आपल्याला ग्राफ होता, y x असे काय होते, हे होते. इथं टाइम होतं, इथं व्हेलॉसिटी दिलं होतं. ओके, युनिफॉर्म मोशन नॉन युनिफॉर्म मोशनचे ग्राफ आपण बघितले, आलेख बघितला. टाइम वर्सेस व्हेलॉसिटीचा म्हणजे कालावधी आणि वेगाबद्दलचा, काळीची वाढ सरळ रेषेत होत होती,
स्ट्रेट लाईन मध्ये जात होतं, टाइमची वाढ होत नव्हती. अमर अकबर अँथनीचं उदाहरण बघितलं, ग्राफ बघितले. ग्राफवर तुम्हाला प्रश्न नसतो, ग्राफवर प्रश्न नसतो, ग्राफवर प्रश्न तुम्हाला फक्त बघून ठेवायचं, ग्राफवर प्रश्न तुम्हाला नसतो बघा. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढं न्यूटन्स लॉ ऑफ इक्वेशन, न्यूटनचे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स इक्वेशन करा बघायचं. न्यूटनचे इक्वेशन म्हणजे न्यूटनचे समीकरण काय काय होते. v = u + at, s = ut + 1/2 at चा वर्ग, v चा वर्ग बरोबर u चा वर्ग 2as. ओके, हे काय होते न्यूटनचे 3 इक्वेशन होते. मग त्याचा संबंध पण लक्षात ठेवायचा, कारण IFP लिहिलेले म्हटल्यावर हे येणार परीक्षेत. ओके, v means what? फायनल वेलोसिटी, म्हणजे फायनल वेलोसिटी, u इनिशियल वेलोसिटी, a is acceleration, t is timing, s is the displacement, u is the initial velocity, t is the timing, 1/2 acceleration, t is square. ओके, v फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी, acceleration, displacement. याचा तुम्हाला रिलेशन सांगता येईल. फायनल वेलोसिटीचं रिलेशन कशाबरोबर आहे? टाइम बरोबर. डिस्प्लेसमेंटचं रिलेशन कोणाबरोबर आहे? टाइम बरोबर. फायनल वेलोसिटीचं रिलेशन कशाचं आहे? डिस्प्लेसमेंट. ओके, हे तुम्हाला सांगता आलं. प्रूफ करायला सांगत नाही, फक्त एवढंच तुम्हाला घ्यायला सांगतात की which one Newton's equation, how many, किती येतील, राईट द न्यूटन्स इक्वेशन, हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही काय करा लक्षात ठेवा. पुढं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यावर जास्त प्रश्न येतात म्हणून 90 दिलेला. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? द ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ इन सर्क्युलर पाथ, म्हणजे एखाद्या वस्तूचं मार्गक्रमण वर्तुळाकार कक्षेत असेल तर त्याला काय म्हणतात? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण त्याची स्पीड कशी असते? कॉन्स्टंट असते. स्पीड म्हणजे त्याची चाल कशी असते? कॉन्स्टंट पाहिजे. चाल कॉन्स्टंट असेल तरच ती युनिफॉर्म होते, म्हणजे एक समान वर्तुळाकार गती म्हणतात. एक समान वर्तुळाकार गती, एक समान वर्तुळाकार गती म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एक समान वर्तुळाकार गती म्हणतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं उदाहरण दिलं होतं त्यानं, सायकलची चाकाची गती, फॅनची गती, ठीक आहे, गोफनची गती. हे काय आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची काय आहे उदाहरणे. 2πr भागिले t हा सूत्र होतं त्याचं. युनिफॉर्म v = म्हणजे त्याचा v म्हणजे वेग काढायचा असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा, वेलोसिटी काढायचा असेल तर काय वापरलं होतं? 2πr/t, 2πr/t हा काय वापरला होता? सूत्र वापरला होता. ओके, हे काल तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं किती उदाहरण बघितलं होतं. डिस्कचं, त्याच्यावर 5 रुपीज कॉइन ठेवलं होतं आणि फिरवलं होतं. डायरेक्शन ऑफ वेलोसिटी आपण काढली, जर डायरेक्शन ऑफ वेलोसिटी जिथं असेल तर तो थ्रोन ऑफ होतो, म्हणजे उडून जातो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन म्हणजेच काय? हे जे इक्वेशन होते त्याचं शाब्दिक मध्ये थिअरीमध्ये रूपांतर केलं होतं. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, फर्स्ट, सेकंड, थर्ड परीक्षेला विचारलं तुम्हाला, बरोबर. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आपण IFPच आहे, आपण IFPच आहे. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन 1 2 3. फर्स्ट कशाचे आहे? इनर्शियाचे. फर्स्ट लॉ इज रिलेटेड टू इनर्शिया, इनर्शिया म्हणजे जडत्व. मग त्याच्यामध्ये दोन आपण काय बघितलं होते? जडत्वासाठी आपण उदाहरण पण बघितलं त्याची. तेव्हा फॅन बंद केला असता त्याची गती चालूच राहते, काही काळ चाललं तर थांबते, कारण त्याच्याकडे जडत्व इनर्शिया आहे. मग इनर्शिया असेल तर आपल्याला फोर्स लावावा लागतो, बरोबर. त्याच्यामध्ये बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स बघितलं. टग ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेच त्याच्यामध्ये बघितलं होतं. बॅलन्स आणि अनबॅलन्स. बॅलन्स कधी होतो? जेव्हा दोन्ही बाजूला समान बल प्रयुक्त होत असेल. अनबॅलन्स कधी होतं? दोन्ही बाजूला अनइक्वल फोर्स अप्लाय होत असेल. तर अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. कळालं? पुढं तर या गोष्टी तुम्ही काय करा? काळजीपूर्वक समजावून घ्यावा. पुढं न्यूटन लॉ ऑफ मोशन झालं 1 2 3. याच्यामध्ये बघू शकता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. दुसरा फर्स्ट झाला. दुसरा कशाचे रिलेटिव्ह आहे? मोमेंटम. मोमेंटम तरी 3-4 व्हिडिओ झाले त्याचे. मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी, म्हणजे वस्तुमान गुणिले वेग, म्हणजेच काय? संवेग. संवेगासाठी P = ma. संवेगासाठी काय वापरलं? P वापरलं. लेटर P = ma म्हणजे संवेग हा त्या वस्तूच्या वस्तुमानावर आणि त्वरणावर म्हणजे ऍक्सेलरेशनवर डिपेंड होतो. ओके, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण पाहिल्या आहोत.
मोमेंटमचा भाग अतिशय मोठा होता मोमेंटमचा. तिसऱ्या मध्ये आपण पाहिलं की बाबा काय ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स असतात. ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स असतात म्हणजे क्रिया याला प्रतिक्रिया बळ असतं. क्रिया याला प्रतिक्रिया बळ असतं. म्हणजे ए ऑब्जेक्टने बी ऑब्जेक्टवर फोर्स लावला तर बी ऑब्जेक्ट पण ए ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करते. हे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. म्हणजे फोर्स त्याच्यावर अप्लाय होतो हे त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं बघितलं होतं तिसऱ्या लॉ मध्ये. हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम कालचा व्हिडिओ बरोबर. लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम फक्त तुम्हाला ते विचारतात काय टोटल इनिशियल फायनल मोमेंटम इज इक्वल टू टोटल इनिशियल मोमेंटम. म्हणजे सुरुवातीचा म्हणजे अंतिम संवेगाचा परिमाण इक्वल टू सुरुवाती संवेगाचा परिमाण. जे m1 v1 m2 v2 होतं ते विचारलं जातं बरोबर. संवेगाचा परिणाम म्हणजे तेवढंच सांगायचं तुम्हाला की अंतिम संवेगाचा परिणाम इज इक्वल टू काय म्हणजे सारखा असतो सुरुवातीचा संवेगाचा. कळलं. त्यानंतर तुम्हाला ऑब्झर्वेशन मध्येच एक बुलेटचं म्हणजे गनचं उदाहरण दिलं होतं, बंदुकीचं उदाहरण दिलं होतं. तेव्हा बा बंदुकांना एक गोळी झाडली असता बंदूक मागं सरकते. मग ते सरकण्या कशावर अवलंबून आहे त्या बंदुकीचं वस्तुमानावर, त्या गोळीचं वस्तुमानावर, त्याच्या मासवर, त्याच्या वेलोसिटीवर. मग आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं की बाबा m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू 0. कारण त्याचं इनिशियल मोमेंटम 0 होता गोळी झाडण्यापूर्वी. ओके. बिफोर फायरिंग गोळी झाडण्यापूर्वी इनिशियल मोमेंटम कसं होतं 0 होतं त्याचा. काय इनिशियल मोमेंटम 0 गोळी झाडण्यापूर्वी कारण गोळी झाडलीच नाही, हालचालच नाही त्याची. इनिशियल मोमेंटम किती असणार आहे 0 असणार आहे. त्यानंतर आपण v2 काढला म्हणजे गोळी झाडली आता. मग रिकॉइल म्हणजे प्रतिक्षेप म्हणजे ती बंदूक मागं सरकते त्याला रिकॉइल म्हणतात. रिकॉइल मग बंदूक मागं का सरकली म्हणून काय v2 बरोबर m1 m2 गुणिले v1 म्हटल्यावर काय म्हणजे v2 हा रिकॉइल जो आहे ही रिकॉइलची प्रोसेस आहे कशावर अवलंबून आहे वस्तूच्या वस्तुमान त्या बुलेटच्या म्हणजे गोळीच्या वस्तुमानावर. त्यानंतर गनच्या वस्तुमानावर बंदुकीच्या वस्तुमान गुणिले त्या गोळीचा सुरुवातीचा वेग म्हणजे v1. गोळीचा सुरुवातीचा वेग म्हणजेच काय v1 याच्यावर अवलंबून असतो. ठीक आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आपण बघितलं बाबा की यांचा संवेगाचा परिमाण जो आहे तो सारखा असतो. संवेगाचा परिमाण सारखा असतो म्हणजे वस्तुमान जेवढं जास्त तेवढा वेग कमी, वस्तुमान जेवढं कमी तेवढा वेग जास्त असतो म्हणजे वेलोसिटी जास्त असते. हे पण बघितलं की बाबा त्याचं कॉन्स्टंट राहतं, मोमेंटम कॉन्स्टंट राहतं. ओके. आणि त्यानंतर रॉकेट लॉन्चरचं पण बघितलं आपण. रॉकेट लॉन्चरचा पण जो मोमेंटम असतो तो कसा असतो युनिफॉर्म असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे रॉकेट लॉन्चरचा पण मोमेंटम हा कॉन्स्टंट राहत असतो किंवा सारखा असतो कारण तो बदलत नाही. तो असं वरती जात असताना कसा असतो तो मोमेंटम त्याचा कॉन्स्टंट असतो. मोमेंटम कसा असतो कॉन्स्टंटच राहतो. तर हे तुम्ही त्याच्यामध्ये बघायचं आहे. ठीक आहे. तर हे या गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या. प्रॉब्लेम असेल तर विचारा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त या पाठाची समरी बघितली, हायलाइट्स बघितलं या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचबरोबर तुम्हाला हा प्रकरण कसं वाटला की तुम्ही फर्स्ट टाइम माझ्याकडे आलेला आहात. 9वीला 8वीला मी 2 प्रकरण तुमचे 2 घेतलेले आहेत. बरं तुम्ही आज आता ॲक्च्युली एक कंटिन्युअस पण एक 7-8 व्हिडिओपर्यंत पूर्ण पाठापर्यंत तुम्ही थांबलेला आहात माझ्याबरोबर. तर तुम्ही या कसा वाटला तुम्हाला हा पाठ अवघड गेला की सोपा गेला तर नक्कीच तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये कोणत्याही पॉईंटमध्ये तुम्हाला कन्फ्युज असेल तुम्ही पॉईंट सांगू शकता की बाबा या पॉईंटमध्ये आम्हाला अडचण आहे. बरोबर. मला वाटतं की बाबा कोणतंही अवघड असं कुठलाही याच्यामध्ये नाही आहे. पाठ करत असताना काय करायचं आहे फक्त पॉईंट वाईज अभ्यास करायला शिका. न्यूटन इक्वेशन म्हणल्यावर न्यूटनचं इक्वेशन विचारलं 3 ते पाठ करायचं, रिलेशन पाठ करायचं. न्यूटन लॉ ऑफ मोशन म्हटलं लॉ पहिला मोशन कशाची निगडीत आहे काय संगत आहे ते पाठ करायचं झालं. सेकंड मध्ये काय विचारलं ते पाठ करायचं झालं. ओके. लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम काय आहे एकच आहे की बाबा फायनल मोमेंटम इज इक्वल टू इनिशियल मोमेंटम ते पाठ करायचं झालं. टर्मचं काय सांगितलं रिक्वायर म्हणजे काय तेवढंच पाठ करायचं. सगळं बाकीचं आपण पसार दिलेला असतो ते करायचं. आता इथं ॲक्सेलरेशन आहे, ॲक्सेलरेशन डेफिनेशन करायचं, फॉर्म्युला करायचं, टाईप लक्षात ठेवायचं झालं. ग्राफ कडे प्रश्न नाहीच आहे तुम्हाला फक्त बघून जायचं परीक्षेला. इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन v = 2πr t
तुम्हाला विचारलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं व्हेलॉसिटी काढायचं आहे, कोणता फॉर्म्युला वापरणार, ॲक्सेलरेशन काढायचं आहे, कोणता फॉर्म्युला वापरणार, मोमेंटम काढायचा आहे, कोणता फॉर्म्युला यूज करणार, त्या सगळ्या गोष्टी आहेत. विज्ञानामध्ये फक्त बेसिकला महत्त्व आहे. बेसिक किती करता तुम्ही याच्यावर महत्त्व आहे. बेसिकच करून द्या. स्पीडचं डेफिनेशन, व्हेलॉसिटीचं डेफिनेशन, स्पीडचं फॉर्म्युला, व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला, डिस्टन्सचा फॉर्म्युला, हे तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं आपला या 10 मुद्द्यावर पूर्ण हायलाइट्स. जे IIP लिहिलेलं आहे त्याच्यावर जास्त भर द्या. लवकरच या मुद्द्यावर टेस्ट होईल आपली. आणि उद्यापासून आपण नवीन सेकंड टॉपिक या कुठला तर दुसरा टॉपिक जो सोपा आहे तो घेऊया. आपण कोणताही घेऊया, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. ठीक आहे. हे 2-3 प्रकरणं तर आपले 3 तरी प्रकरणं आपले पूर्ण व्हायला पाहिजे. शाळा चालू होईपर्यंत 1 महिन्यापर्यंत, कारण त्याच्यानंतर तुमची एक्झाम होईल. ठीक आहे. म्हणून काय करा, हे काळजीपूर्वक बघा. मला काय शंका असेल तर विचारायचं. ठीक आहे. तर हे काय करा, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी फक्त रिवाइज म्हणून मी ठेवला होता. बघा तिथपर्यंत आहे का बघा. चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी फक्त हा व्हिडिओ तुम्हाला होता. या पाठाचं काय काय शिकलो एवढंच आपल्याला काय रिमाइंड करायचं होतं की बाबा हे एवढं झालेलं आहे. तर हा व्हिडिओ बघा. आणि याच्यामध्ये तुम्हाला जरी या पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे शंका असेल तर मला नक्कीच तुम्ही विचारा. तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल. प्रॉब्लेम असेल तर विचारा, नाही तर याच्यावर अभ्यासाला सुरुवात करा टेस्टच्या. ठीक आहे. थँक्यू.